तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण करतो. रोज आपण वर्षावासामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण करतो. मागच्या वेळेस रविवारीच पौर्णिमा आल्यामुळे मिलिंद प्रश्नाचं पठण होऊ शकलं नाही आणि म्हणून थोडं मी हे नेमकं कुठे आलंय हे मलाही कळलं, कारण गॅप जास्त झाला की मग कळत नाही. सातत्य राहावं ग्रंथामधला, कारण आपण प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नावरचं विवेचन करतो आणि ते संग्रहित असावं असा हा कटाक्षाचा प्रयत्न आहे आणि म्हणून कुठेही मिस होता कामा नये. त्याप्रमाणे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की भगवान बुद्धांनी स्वस्तुती मान्य केली नाही, पण शैल ब्राह्मणाने जेव्हा त्यांना स्तुतीपर बोलणं केलं तोच प्रश्न पकडून राजा मिलिंदाने त्यांना प्रश्न विचारला होता, त्याचं विवेचन आपण बघितलं. त्याचप्रमाणे अहिंसेविषयीचा प्रश्न आपण घेतला होता आणि त्याच्याविषयीचं विवेचन आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आजचा प्रश्न आहे स्थविरांना संघातून काढणे. जसं आपण बघितलं की संघ नावाची संकल्पना सर्वात अगोदर जर कोणी मांडली असेल तर बुद्धांनी मांडली. त्याच्या अगोदर संघ अस्तित्वात नव्हते का? तर होते. कारण ज्याला आपण कबिले म्हणतो, कबिले किंवा एखादा समाज हा अस्तित्वात होता, परंतु त्याला नीतिमत्तेची जोड देऊन त्याला संवैधानिक ढाच्यामध्ये आणणं हे भगवान बुद्धांनी केलं. कारण भगवान बुद्धाच्या संघाचं वैशिष्ट्य असं आहे की ते नीतीने वागले पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाचा संघ आपण म्हणतो की नाही, तुम्ही जे त्रिरत्न वंदन आपण म्हणतो, तर आव्हनीयो पाव्हनीयो दख्खनीयो अंजली करणीयो अनुत्तरंग पुयंकेतंग लोकसाती. काय अर्थ आहे याचा संघाविषयी? की अशा संघाला की जो संघ आदरातिथ्य करण्याच्या लायक आहे, त्याला हात जोडण्याच्या तो लायक आहे, तो सन्मार्गावरती आरूढ आहे, अशा संघाला आम्ही नमन करतो किंवा शरण जातो. आणि मग या संघाची रचना करत असताना भगवान बुद्धांनी आपण प्रत्येक वेळेस बघत आलो की संघामध्ये संघ हा भिक्षूचा होता आणि त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्याला 4 प्रकारचे संघ निर्माण करायला सांगितले होते की भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका. उपासक आणि उपासिकाचा संघ एवढा महत्वाचा आहे कारण तो संघ ह्या 2 संघाला जिवंत ठेवतो. जर उपासक आणि उपासिकाचा तर संघ जरी नसला तरी मंडळ आहे, समाज आहे आणि म्हणून आजचा भिक्षू किंवा भिक्षुणीचा संघ जिवंत आहे. जर उपासक आणि उपासिकाचा संघच नसेल तर मग मात्र भिक्षू आणि भिक्षुणीचा संघ तेवढ्या जोमाने काम करणार नाही, कारण आश्रय असावा लागतो. कुठल्याही गुरुला, उपाध्यायाला जोपर्यंत आश्रय राहत नाही किंवा त्यांचे फॉलोअर राहत नाही, कारण तोपर्यंत तो धम्म किंवा तो संघ टिकत नाही किंवा चांगल्या मार्गावरती कार्य करू शकत नाही. असाच प्रश्न मला विचारला होता की तुम्ही म्हणता की संघाला आश्रय नसेल तर चांगल्या मार्गावर काम करू शकत नाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी संघाचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते. कारण संघ हा चोराचाही संघ असतो ना, टोळी म्हणजे संघ, आणि म्हणून भगवान बुद्धाच्या संघाला का म्हटलं की तो आदरातिथ्य करण्याच्या लायक आहे, सन्मार्गावर चालण्याच्या लायक आहे. सोपटीपन्नो भगवतो सावक संघ म्हटलं. कशामुळे? की त्या संघामध्ये असणार, कारण संघ झाडाचा तर नाही बनत, झाडाच्या याला वनराई म्हटलंय. आम्रवन, वेळुवन संघ आहे त्यांच्यावाला, परंतु त्याला विनय नाही, नियम नाही, आणि म्हणून चोराच्या टोळीला विनय आणि नियम नसतात, त्यांचे नियम आणि विनय हे वेगळ्या प्रकारचे असतात. आणि मग संघ आला तर संघाचे विनय आले आणि संघाची शिस्त आली. जिथे विनय, शिस्त, नियम येतो तिथे शिक्षा पण येते.
कारण नुसताच विनय बनवून भागवेल का? नाही, कारण विनय बनवला तर आजच त्या विनयाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं, ज्याला संहिता म्हणतो आपण. आणि त्या संहिताला एक कायदा बनवला, नुसता कायदा बनवून जर लोकांवर सोडून दिला तर तो कायदा कोणी पाळेल का? नाही पाळणार. आणि म्हणून त्या कायद्याला एक शिक्षा असते की हा कायदा जर नाही पाळला तर अमुक अमुक शिक्षा होईल. अशी संघामध्येही जे तुमचं विनय पिटक आहे ते भिक्षूच्या कायद्याचं पुस्तक आहे, आणि कायद्याबरोबर जसा कायदा बनवला तशी शिक्षाही आहे. आणि म्हणून आजचा प्रश्नच तो आहे की स्थविरांनाही संघातून काढून टाकणे. काय होतं? स्थविर म्हणजे आताच्या भाषेमध्ये तुम्ही ज्याला महाथेरो म्हणता, थेरो म्हणता, महाथेरो म्हणता, सामनेर म्हणता, तर अशा स्थविराला संघातून काढण्याविषयी राजा मिलिंदांनी भंते नागसेनाला विचारलेला प्रश्न आहे. आणि म्हणून मी थोडीशी संघाची पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगितली. काय प्रश्न आहे याचा तो आपण बघूया. भंते नागसेन भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या मनात कोणाविषयी क्रोध नाही की मच्छरही नाही, परंतु त्यांनी स्थवीर सारीपुत्र आणि स्थवीर महामोगलायन यांना त्यांच्या सर्व सह्याद्री भिक्षू समेत विहारातून घालवून दिले होते. भंते तथागताने असे कोणत्या भावनेने केले? क्रोधामुळे की आनंदातिशयाने ते सांगावे बनते. त्यांनी जर क्रोधामुळे असे केले असेल तर त्यांच्या मनात क्रोध उरलाच नव्हता असे म्हणणे शक्यच नाही. आणि जर आनंदाने असे केले असेल तर याचे काहीच असे कारण सापडत नाही. त्यांनी अज्ञानवश असे केले पाहिजे. या कोड्याचे सुद्धा आपण निरसन करावे. भंते नागसेनाने प्रश्न कोणाविषयी विचारलेला आहे? याच्यात प्रश्नात प्रश्न दोन असतात जर आपल्याला कळले तर. आपण भगवंताची व्याख्या काय करतो की भगवंत राग लोभ याच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे भगवंताला रागही येत नाही आणि त्यांना लालचही नाही, लोभ नाही. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा राजा मिलिंदाने तोच प्रश्न वेगळ्या प्रकाराने विचारला की भंते सारीपुत्र आणि भंते मोगलायन यांना संघाच्या बाहेर भगवंताने काढलं होतं. आता इथला अजून एक इतिहास करून घ्या. मी जसं मागे सांगितलं की भगवंताचे 3 वर्षावास, 2 आईच्या जे अभिधम्म पीठक आहे ते आईला अभिधम्म पीठक सांगण्याकरता भगवंत तुषित देशामध्ये गेलेले आहेत, असे 2 वर्षावास. आणि 1 वर्षावास भगवंत भिक्षूवरती रागवून वनात गेलेले. मागची जी पौर्णिमा झाली की नाही, आषाढ पौर्णिमा, तिला मधु पौर्णिमा पण म्हटल्या जाते. त्या पौर्णिमेला भगवंत जंगलात गेलेले एकटेच आणि वर्षावास केलेला आहे. तिथे त्या वर्षावासामध्ये भगवंताला हत्ती आणि माकडांनी भोजनदान दिलेलं आहे. ह्या 3 पौर्णिमा 3 वर्षावास जर सोडले तर भगवंताचे सारे वर्षावास उपासकाच्या सानिध्यात झालेले आहेत. मग ते वेळुवनात असतील, श्रावस्तीला असतील, वैशालीला असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी भगवंताचे वर्षावास झालेले आहेत. एका वर्षावासामध्ये भगवंताने सारीपुत्त आणि मोगलायन यांच्यासोबत त्यांचा जो शिष्यगण होता त्यांना बाहेर काढलेले. आणि म्हणून राजा मिलिंदाने ते प्रश्न विचारला की जर भगवंताला राग येत नाही, क्रोध येत नाही, याच्या पलीकडे आहे, तर मग सारीपुत्ताला आणि मोगलायनला त्यांनी संघाच्या बाहेर काढलं होतं, तर हे काय रागाने काढलं होतं की आनंदाने काढलं होतं की नाही? प्रश्न आपल्यालाही पडेल. कारण असे प्रश्न आपल्याला बरेच लोक विचारतात की नेमकं रागाच्या आणि क्रोधाच्या पलीकडे भगवंत आहे, त्याचा अर्थ काय? तर याचा अर्थ स्वतःविषयी त्यांना कुठलाही राग नाही किंवा कुठलीही लालच नाही. जशी आपली आई असते तशी मुलाविषयी तिच्या मनामध्ये कुठलाही राग किंवा लालसा नसते जेव्हा तो बाल असतो तेव्हा. परंतु लहान मुलाला आई मारतच नाही का? तर मारते. मग तिच्या मारण्याचा अर्थ काय? क्रोधाचा वैर आहे का ते? तर नाही. तसंच भगवान बुद्धाचं आहे की सारीपुत्त आणि महामोगलायन यांना संघाच्या बाहेर का काढलं होतं? कथा मोठी आहे, ती सांगत नाही बसणार मी तुम्हाला. परंतु याचा अर्थ असा होता की भगवान बुद्धांनी महामोगलायन आणि सारीपुत्तमध्ये त्यांच्यामध्ये परचित्तगामी असल्यामुळे त्यांच्यामध्ये भगवान बुद्धांनी काही गुण बघितले होते. आणि ते गुण जर डेव्हलप झाले तर सारीपुत्तांचे झाले. नंतर भगवान बुद्धांनी त्यांना शिक्षा दिल्यानंतर भगवान बुद्धाचे सरसेना उजवा आणि डाव्या हात सारीपुत्तांनी
महामोगलायनलाच म्हणतात. कशामुळे? कठोर निर्णय घेतला होता बुद्धांनी, कारण ते त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॅपॅसिटीचं. कधी बघा, चांगला शिक्षक कधी कसा असतो की वर्गामध्ये बसलेल्या मुलामध्ये त्यांना दिसतं की याचा IQ चांगला आहे, हा मुलगा पुढे चांगला होऊ शकतो, पण तो टवाळक्या जर करत असेल तर मग मात्र शिक्षक त्याला शिक्षा करतात, कारण त्याच्यामध्ये गुण बघितलेला असतो त्याने की ह्या मुलामध्ये चांगलं होण्याचा गुण आहे. तसाच गुण भगवान बुद्धांनी सारीपुत्ताने महामोगलांमध्ये बघितला होता. तुम्ही जर जयमंगल अष्टगाथामधली नंदोपनंद भुजगेन विविंदमयंदी ही जर गाथा बघितली तर ही गाथा महामोगलांवरती आहे. कारण तो समुद्रामध्ये असणारा भुजंग जो वरून जाणाऱ्या भिक्षुलांना यांना त्रास देत होता, त्याला रिद्धिबलाने महामोगलांना काय प्राप्त आहे? रिद्धिबल प्राप्त आहे. रिद्धिबल, आता लोक त्याच्यावरती मजाक करतील, परंतु रिद्धिबल असतं नाही असं नाहीये, पण ते रिद्धिबल प्राप्त करायला तेवढ्या पद्धतीचे विनय पाळून तुम्हाला तुमचं चारित्र्य स्वच्छ ठेवावं लागतं, तर रिद्धिबल प्राप्त होतं. आणि म्हणून असा रिद्धिबल प्राप्त महामोगलायन कधी झाला? तर भगवान बुद्धांनी त्याच्यावरती कठोर शिक्षा केल्यानंतर. कालच्या परवाच्या आपण क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बघताना मी सांगितलं होतं की सगळ्यात मोठी शिक्षा भिक्षूला काय असेल? तर चिवर काढणं. त्याच्या खालोखालची शिक्षा काय? संघाच्या बाहेर काढ. जेव्हा संघाच्या बाहेर काढणं म्हणजे आताच्या परिप्रेक्षमध्ये तुम्हाला तडीपार करणं आहे की नाही. खूप मोठा गुन्हा झाला तर काय करतात? वैतागले त्याला सांगून सांगून, मग ह्या नगराच्या बाहेरच त्याला काढलं जातं. काय हेतू आहे त्याच्या पाठीमागं? की कुठलाही गुन्हेगार कशाला सरावलेला असतो? तर त्याला तो पूर्ण एरिया त्याच्या ओळखीचा असतो, कुठे आणि सगळे लोक त्याला घाबरलेले असतात. म्हणून कधी कधी बघा, पोलिसही दादाला जास्त पकडला की त्याची धिंड काढतात पूर्ण गावामध्ये. कशा करता? की लोकांच्या मनातली भीती निघून गेली पाहिजे. तशाच प्रकारची संघामध्ये, जर संघामध्ये काही भिक्षुक सुधारण्याला तयार नसतील तर संघाच्या बाहेर काढल्यानंतर मग मात्र ते चिंतन करतात की मला ही शिक्षा का झाली, आणि मग तो चांगला चित्तगामी असणारा भिक्षू सुधारतो. तसंच झालं होतं महामोगलांनी यांच्या बाबतीत. आणि हा प्रश्न विचारला होता, त्याला भंते नागसेनानी कसं उत्तर दिलंय ते आपण बघूया. महाराज क्रोधामुळे किंवा त्वेषामुळे त्यांनी सारीपुत्राधिकांना काढून दिले नव्हते. महाराज, समजा कोणी एखादा माणूस मुळाला, झाडाच्या पाचराला, दगडाला ठेचाळून पडला किंवा ओबडधोबड जमिनीवर पाय घसरून खाली पडला तर काय ही जमीन त्याच्यावर क्रोधमायन होऊन त्यास खाली पाडते असे म्हणता येईल काय? नाही बनते. या पृथ्वीला कोणाविषयी क्रोध येत नाही की आनंदही होत नाही, कोणावरती प्रेम करीत नाही की कोणाला वैर बाळगत नाही, तर आपल्याच निष्काळजीपणामुळे ती ठेचाळून खाली पडतो. याचप्रमाणे महाराज भगवान बुद्ध कोणावर रागवत नाहीत किंवा कोणावर प्रसन्न होत नाही. भगवान बुद्ध प्रेम किंवा वैरत्वाच्या संबंधापासून सर्वथा मुक्त झालेले आहेत. त्यांचे सर्व क्लेश नष्ट झालेले असतात, म्हणून ते सम्यक संबुद्ध झालेले असतात. त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे त्या भिक्षूंना विहाराबाहेर घालवून देण्यात आले होते. आणि म्हणून इथे पृथ्वीची उपमा देतात भंते नागसेन, की आपण रस्त्याने चालताना बऱ्याच जणांना आपल्याला ठेचा लागतात की नाही. आता ते ठेच लागणं म्हणजे त्या काय पृथ्वीचा दोष आहे का? तिने दगडवर आणून ठेवलाय का? कारण त्याला बघून चालणं हे आपलं काम आहे. कारण ठेच लागणं ही आपला गुन्हा आहे, आपला असावधानपणा आहे. आणि त्याचप्रमाणे भंते नागसेन सांगतात की राजा मोगलायन आणि सारीपुत्ताला भगवान बुद्धांनी काढून दिलं ते त्यांच्या भल्याकरता किंवा त्यांच्या लालसेपोटी नव्हतं, तर ते कोणाच्या भल्याकरता होतं? सारीपुत्ताने महामोगलांच्या होतं. म्हणून याच्या बुद्धाच्या क्रोधाचा आणि बुद्धाच्या लालसेचा, आनंदाचा काही संबंध येत नाही. इथे भलं कोणाचं आहे? तर महामोगलायन आणि सारीपुत्ताचं आहे. भगवान बुद्धाला समजा सारीपुत्तावर ते नसते रागवले तर भगवान बुद्धाला त्याच्यापासून काही लाभ होता का? नुकसान कोणाचं झालं असतं? सारीपुत्ताचं आणि महामोगलांचं झालं असतं. किंवा फायदा झाला असता, समजा अनंत पद मिळालं, ते निर्वाण पदाला गेले, याच्यामध्ये भगवंताला काही फायदा झालाय का? भगवंत पूर्वीचेच सम्यक संबुद्ध आहे. म्हणून लाभ आणि हानी भगवंताला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. परंतु महामोगलायन आणि सारीपुत्त हे
वाम मार्ग हा शब्द वेगळा होईल, परंतु गलत मार्गाला जाऊ नये किंवा त्यांनी भिक्खूच्या विनयापासून दूर जाऊ नये एवढ्याच करता भगवंतांनी त्यांना संघाच्या बाहेर काढलं होतं आणि काही दिवसांनी ते संघामध्ये समाविष्टही झाले. त्याप्रमाणे की जशी पृथ्वी आपण रस्त्याने चालत असताना किंवा आपल्याला लागणारी ठेच याच्यामुळे ती पृथ्वी रागवत नाही, तशाच प्रकारे भगवान बुद्धाचं रागावणं किंवा भगवान बुद्धाचं आनंदित होणं हे स्वतः करता कधीच नसतं. ते तो पुढच्या करता असतं की पुढच्याला त्याचा फायदा व्हावा, पुढच्याने सन्मार्गावर वागावं. जसं पृथ्वीला रागही येत नाही आणि लोभही नसतो, तसाच भगवान बुद्ध याच्या पलीकडे आहेत. म्हणून सारीपुत्ताला आणि महामोगलायांना त्याने आनंदाने बाहेर काढलं नाही किंवा क्रोधापोटीही बाहेर काढलं नाही, तर ते सारीपुत्ता आणि महामोगलांच्या भल्या करताच काढलेलं आहे. त्याचप्रमाणे ती दुसरी उपमा देतात. महाराज, महासमुद्राचा असा गुणधर्म आहे की जो कोणतेही प्रेस स्वतःमध्ये समावून घेत नाही. एखादे प्रेस समुद्रामध्ये पडले असता तत्काळ ते तटावर नेऊन पाडतो. महाराज, यावरून क्रोधातिरेकाने समुद्र असे करतो असा त्याच्यावर दोष लावता येईल काय? नाही बनते. समुद्र कोणावरही कधी रागवत नाही की कोणावर प्रसन्न होत नाही. प्रेम किंवा वैरत्व या संबंधी समुद्रास काहीही कर्तव्य नसते. याचप्रमाणे महाराज, बुद्ध कोणावर क्रोध करीत नाही की कोणावर प्रसन्न होत नाहीत. प्रेम किंवा वैरत्वाच्या संबंधापासून ते पूर्णतः मुक्त झालेले असतात आणि ते सम्यक संबुद्ध झालेले असतात. म्हणून त्या भिक्षूंना त्यांच्या स्वतःच्याच कृत्यामुळे बाहेर घालून देण्यात आले होते. महाराज, ज्याप्रमाणे एखाद्याला ठेचाळण्याची शिक्षा तो खाली पडणे ही आहे, त्याचप्रमाणे बुद्ध शासनात चूकभूल करण्याची ठेच लागते हे सुद्धा असाच पडतो. महाराज, भगवान बुद्धांनी सारीपुत्रादिके भिक्षूंना संघाबाहेर घालून दिले होते. हे त्यांच्याच कल्याणाकरता, सौख्याकरता, हिताकरता व त्यांच्याच पावित्र्याकरता होय. असे केल्याने ते जन्म, वृद्धत्व, जन्म व मृत्यू यापासून ते सर्वदा मुक्त होण्याचा प्रयत्न करतील. याच विचारामुळे तथागतांनी त्यांना संघाबाहेर घालून दिले होते. फार छान बनते. नागसेन आपल्या कथनाचे मी सहर्ष स्वागत करतो. भगवंतांनी इथे परत महासागराची उपमा दिली. महासागराच्या उपमेला मी मागे सांगितल्याप्रमाणे महासागराची निर्मिती कशापासून होते? नदी, नाले, वरचा पडणारा पाऊस आणि पृथ्वीची पातळी. आजही तुम्हाला जर उंची मोजायची असेल तर शब्द काय असतो? समुद्र सपाटीपासून उंचावरती. म्हणजे समुद्र कधी कुठल्या साईडला आहे? सपाटीच्या साईडला असतो. आणि म्हणून इथे समुद्राची उपमा दिली. पण तो सपाटीला असणारा समुद्रही सगळ्याच गोष्टी आपल्या समावून घेत नाही. तो वाईटातली वाईट गोष्ट म्हणजे तुमचा नाला, तिला आतमध्ये समावून घेतो. परंतु एखादा माणूस किंवा एखादं आतलं जनावर त्याच्यातलं मेलं, पृथ्वीवरती मेलेलं जनावर किंवा पृथ्वीवरचा मेलेला माणूस आपण पृथ्वीमध्येच गाडतो ना किंवा जाळतो. समुद्र ते स्वीकारत नाही. समुद्रामधले जलचर एकमेकाला खाऊन जगतात. समुद्रामधले जलचर कोणाला खाऊन जगतात? एकमेकाला खाऊन जगतात. आणि म्हणून समुद्रामधला जीव याचं दहन किंवा दफन होत नाही. मग त्याच्यामध्ये पडलेला माणूस हा समुद्री जीव आहे का? आणि हा समुद्री नसणारा जीव समुद्र आपल्या समावून घेत नाही. तो तीरावर त्याला फेकून देतो. आणि म्हणून कुठेही जलसमाधी दिली तरी ते त्याला समावून घेत नाही. भगवान बुद्धाने ह्याच प्रकारे. मग समुद्राला त्याचा राग आहे का? एखादा माणूस ज्याला पोहणं येतं त्याला समुद्र बुडवून घेतो का? नाही घेत. कारण समुद्राला कोणाविषयी रागही नाही आणि लोभ आहे. असं झालंय का की एखाद्या पोहणाऱ्या माणसाला समुद्राने पाय धरून खेचलंय आणि मारून टाकलंय? असं कधी होतंय? नाही होत. कारण समुद्राची उपमा भगवान बुद्धाला दिली की जसं समुद्राला माणसाविषयी रागही नाही, कारण तो जिवंत माणसाला, पोहणाऱ्या माणसाला बुडवून घेत नाही. परंतु मेलेला माणूस जर आत पडला तर तो आपल्या समावूनही घेत नाही, त्याला बाहेर फेकून देतो. कारण त्याला त्याच्याविषयी रागही नाही आणि लोभही नाही. जर त्याला राग असता तर कसाही माणूस असता तरी त्याने मारून टाकला असता. परंतु पोहणाऱ्या माणसाला किंवा ज्याला पोहणं येते त्याला समुद्र बुडवून घेत नाही. तद्वतच मेलेल्या माणसाला समुद्र आपल्यात ठेवत नाही.
याचप्रमाणे भगवान बुद्धही राग आणि लोभाच्या पलीकडे आहे. कारण भगवान बुद्ध एक समुद्र आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आजही भिक्षू लोक, प्रत्येकाचा उद्देश संघामध्ये जाणं वेगवेगळा असेल. टाकाला जायचं आणि गाडगं लोपायचं अशातला प्रकार नाही. पण काहीच्या मनात जेव्हा आपण दीक्षा घेतो तेव्हा पवित्र हेतू असतो कधी कधी एकाच्या मनात की मला निर्वाण पदाला जायचं. एखाद्याचा हेतू असेल, माझ्यासारख्याचा हेतू समजा आता वय झालं, निर्वाण मिळणं शक्य आहे का? नाही. परंतु आताच्या आयुष्यामध्ये जेवढी काय वाईट कामं केलीत, थोडंफार उरलेलं आयुष्य चांगल्या मार्गी लावूया, स्वतःचा फायदा होईल आणि आपल्या बरोबर करता आला तर समाजाचा थोडासा फायदा करू, हा एक उद्देश असेल. तिसरा उद्देश असू शकतो की मला घरी खायला नाही भेटत, पोरं बाळा जेवायला देत नाही, मग अंगावर चिवर घ्या, समाज जेवायला देतो, नाही दिलं तरी भिक्षापत्र हातात घेऊन पोटाची व्यवस्था लावता येते. त्याच्याही पलीकडे काहीचा उद्देश असेल की लोक पैसा देतात म्हणून पैसा कमावण्याकरताही भिक्षू, वेगवेगळे उद्देश असू शकतात ना. म्हणून ह्या वेगवेगळ्या उद्देशाने संघामध्ये आलेला भिक्षू, त्याला जर खरोखर धम्म कळला तर आपले उद्देश तो विसरून जातो आणि त्या संघामध्ये विलीन होतो. उद्देश कुठल्याही उद्देशाने तो आला असेल, पण जर जेव्हा त्याला धम्म कळतो तेव्हा समुद्रासारखा तो त्यात विलीन होतो. आणि जसा समुद्र मेलेल्या बॉडीला स्वीकारत नाही, तसा दूरवर्तनी भिक्षूला भिक्षूचा संघ स्वीकारत नाही, त्याला बाजूला टाकल्या जातं, त्याला ऑटोमॅटिक होतं. ते होत नाही अशातला प्रकार नाही. आत्ता तुमच्या लक्षात नाही येणार, आजच कार्यक्रम आहे, जा तुम्ही, मला वाटतं मिलिंद कॉलेजला कार्यक्रम आहे, गयाला चॅन्टिंग होते, जगातले सगळे भिक्षू येऊन चॅन्टिंग करतात तिथे. का चॅन्टिंग करतात? तर तुमचा धर्म जिवंत राहिला पाहिजे, ही जगातल्या बौद्धांची तळमळ आहे. मग चॅन्टिंग करणं किंवा हे ग्रंथ वाचणं जरुरी आहे का? बुद्धांनी तर्कावरती तर्क सांगितलाय ना. मग हे जरुरी आहे का, गरज आहे का त्याची? तर हो, चॅन्टिंग झाली पाहिजे, कारण धर्मग्रंथ सांभाळता आले पाहिजे. बुद्धाचा धर्म कशावर आधारित आहे? त्याला परियत्ती आणि पटिपदा म्हटलं. परियत्ती म्हणजे आपल्या भाषेत थेअरी आणि पटिपत्ती म्हणजे प्रॅक्टिकल. जोपर्यंत तुमच्याकडे टेक्स्ट बुक अवेलेबल नाही, तुम्हाला प्रयोग करता येईल का? बुद्धांनी सांगितलं की परियत्ती म्हणजे भगवान बुद्धाची वचनं किंवा त्रिपिटक जर अस्तित्वातच नसेल तर आचरण करता येईल का? आपण जी वंदना म्हणतो हे शिला आहेत ना, गांभीर्य इंडियाच्या लोकांच्या लक्षात नाही आलं. परंतु का आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर, मुलगा जन्माला आला, नामकरण विधी करायचं तरी त्रिचरण पंचशील, विहारामध्ये आला, वर्षावास सुरू आहे तरी पहिला प्रयोग काय आपला? त्रिशरण. त्रिशरण म्हणजे शील आहे. शिलावरती हा बौद्ध धर्म. आणि म्हणून इथं धर्म तुमचा लयाला घालवायचा तर पहिल्या 2 कृती झाल्या. काय कृती झाल्या? पहिली कृती झाली की शील सांगणारा उपाध्याय संपवला. नुसता संपवला नाही, त्या उपाध्यायाला संपवण्याकरता त्याच्या मृत्यूची किंमत ठरवण्यात आली. किंमत ठरवल्यानंतर त्याचे फॉलोअरच भिक्षूला मारू लागले. आजही एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला प्राइज लावलं जातं की नाही, याची सुपारी, जो कोणी माहिती देईल त्याला अमुक अमुक बक्षीस देण्यात येईल. त्यावेळच्या भिक्षूवरती 500 मोहराची बक्षीस पुष्यमित्र शृंगाने ठेवलं. आणि जे दुश्मनाने तर भिक्षू पकडून दिलेच, परंतु जे फॉलोअर होते, जे स्वार्थी होते, त्यांनी भिक्षू पकडून दिले आणि धम्म लयाला गेला. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. उरले ते पळून गेले. संघामधून कसं बाहेर पडतं माणूस, महासागर कसा माणसाला बाहेर फेकून देतो, याची कथा सांगतो. जे गेले बाहेर, जे बाहेर गेले ते तिथल्या व्यवस्थेशी समरस झालेत का?
नाही. म्हणून आजही जगातले बौद्ध राष्ट्र, तुमच्या श्रीलंकेला भंते महेंद्र गेले तेव्हापासून तर आजपर्यंत तिथला बुद्ध धम्म लयाला गेला नाही. का तर महेंद्र सोबत जाताना बुद्धवाणी ग्रंथ घेऊन गेले होते आणि ते ग्रंथावरच ते तिथे सांगत होते. आणि म्हणून ग्रंथाचं चॅन्टिंग, आणि म्हणून प्रत्येक देश गुलामीत गेला आणि तिथे मात्र त्यांनी आपला धम्म लयाला जाऊ दिला नाही. प्रत्येक देशाचं उदाहरण घ्या, लाओस घ्या, व्हिएतनाम घ्या, थायलंड घ्या, कंबोडिया घ्या, जापान घ्या, चीन घ्या, तैवान घ्या, व्हिएतनाम घ्या, ही सगळी राष्ट्र जेव्हा भारतातून बौद्ध धम्म तिथे गेला तेव्हापासून तर आजतागायत तिथला धम्म लयाला गेला नाही. का तर तिथे परियत्ती आणि पटिपत्ती ह्या दोन गोष्टी सांभाळल्या गेल्या. म्हणजे धम्म, त्याचं पुस्तक ग्रंथ आणि उपाध्याय. इथे भारतामध्ये ह्या दोन्ही गोष्टी संपवण्यात आल्या. आजच्या परिप्रेक्षमध्येही तेच होतं, कारण आता ते आमच्या लक्षात येत नाही. कसं संपवलं जातं, तेव्हा शस्त्रांनी संपवल्या जायचं. आता तुमच्यातला तुमचाच माणूस उभा करून तुमचा धम्म संपवल्या जातो आणि तो तुमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणूनच मग तुम्ही काय म्हणता की बाळासाहेबाला मत देणं म्हणजे बीजेपीला मदत करणं. कोण म्हणतंय? ते म्हणत नाहीत, आमच्यातले 28 विद्वान म्हणतात, ते नाही म्हणत. कधीतरी मोहन भागवत म्हटलंय का तुम्ही बाळासाहेबाला मत दिलं की ते आम्हाला भेटतंय? देवेंद्र फडणवीस बोललाय का कधी? कोण बोलतंय? आमची प्रज्ञा लोखंडे बोलते, आमच्यावर यशवंत मनोहर बोलतो. याला म्हणतात तुमच्या संघाला संपवण्याचे षडयंत्र तुमच्यामधूनच करून जातं. म्हणून इथे 2300 वर्षापूर्वी भंते नागसेनाने सांगितलं होतं की समुद्र आपल्यामध्ये मुर्द्याला ठेवत नाही. जो निर्मळ संघ असतो, जो सुमार्गावर चालणारा संघ आहे, त्या संघामध्ये कधीही कुलिशित भिक्षू, कुठले निसा संघ म्हणजे भिक्षूचा संघ आहे का? उपासकाचाही संघ आहे. आणि त्या उपासकाच्या संघाला एक अट आहे की जोपर्यंत तुम्ही सुचिरभूत म्हणजे तुम्ही पूर्णांगाने बौद्ध धर्माचे अनुयायी होत नाही तोपर्यंत तुम्हाला संघ म्हणता येणार नाही. नाही तर मग आता आपण संघाच्या उपमा तर कोणालाही देतो, आहे की नाही? संघाच्या उपमा भरपूर दिल्या जातात, पण संघ हा धम्मावरती आरूढ असला पाहिजे. आणि म्हणून भंते नागसेनाला त्यावेळेस विचारलेला प्रश्न की सारीपुत्त आणि महामोगलायन यांना भगवान बुद्धांनी संघाच्या बाहेर काढलं होतं, प्रश्न त्यांच्यावरती आहे का? प्रश्न बुद्धावरती विचारतात भंते नागसेनाला. तर मग बुद्धावरती, तर बुद्ध राग आणि लोभाच्या पलीकडे गेले होते हे कसं म्हणता येईल? कारण त्यांना राग आला असेल तेव्हाच तर सारीपुत्त आणि मोगलायनला काढून दिलं असेल ना. आणि इथे कस लागतो भंते नागसेनाचा आपल्या याच्यामध्ये. म्हणून मी म्हटलं ना की मी भंते नागसेन नाही. कारण का तर तुम्ही राजा मिलिंद नाही. जोपर्यंत राजा मिलिंद निर्माण होणार नाही तोपर्यंत भंते नागसेन तुम्हाला भेटणारच नाही. कारण भंते नागसेन भेटण्याकरता राजा मिलिंद व्हावा लागतं. आणि मग राजा मिलिंद व्हावा लागेल तर आपल्याला कळलं पाहिजे की राजा मिलिंदांनी प्रश्न कधी विचारलेले आहेत. राजा मिलिंदाचं समाधान कधीच झालेलं आहे. राजा मिलिंद ज्या वेळेस मेंढक प्रश्न विचारायच्या अगोदर बसतात त्यावेळेस राजा मिलिंदांनी भंते नागसेनाकडे स्वतःहून कबूल केलेलं आहे की भंते मला बौद्ध धम्म समजला, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही, परंतु पुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये ह्या धम्मावरती कुणीही गालबोट लावू नये, कुणीही त्याला शंकेने बघू नये. म्हणून ह्या शंका आहेत त्या आता निरसन करा. कारण त्या द्रष्ट्या महात्म्याला माहित होतं की आता परत राजा मिलिंद निर्माण होणार नाही. आणि म्हणून ते राजा मिलिंद निर्मिती करण्याची प्रक्रिया बाबासाहेबांनी अंगीकारली. कशी अंगीकारली? तर मोठं शैक्षणिक सखोल उभारू. जोपर्यंत प्रज्ञा निर्माण होणार नाही तोपर्यंत राजा मिलिंद निर्माण होणार नाही. आणि म्हणून औरंगाबाद सारख्या ठिकाणा
नागसेन वन हे परिसराला नाव दिलं जातं आणि मिलिंद हे नाव महाविद्यालयाला जातं. कारण राजा मिलिंदासारखा विद्यार्थी आणि भंते नागसेनासारखा शिक्षक झाला पाहिजे, यालाच म्हटले संघ. आणि त्या निर्मितीकरता भगवान बुद्धाने ते कठोर विनयपीठक निर्माण केलं. त्या विनयपीठकामध्ये सारीपुत्त आणि महामोगलांनी थोडीशी चूक केली आणि म्हणून भगवंतांनी त्यांना बाहेर केलं. तो भगवंताचा क्रोध किंवा आनंद नव्हता, तर ती एक प्रकारची शिस्त होती. जोपर्यंत तुम्ही शिस्तीने वागणार नाही, शिस्तीनुसार तुमचा प्रवास होणार नाही, तोपर्यंत धम्मच काय तुम्हाला जीवनही कळणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माला धर्म म्हणत नाही, तर काय म्हणतात? धम्म म्हणतात. वाट आहे ती, चालण्याची वाट आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने आपल्यावरती अनंत उपकार केले. त्याच्याही पेक्षा कोटीन कोटी उपकार कोणी केले? बाबासाहेबांनी केले. कारण इथून लयाला गेलेला धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दाखवला. आणि म्हणून माझं कधी कधी भिक्षू संघामध्ये, कारण मी खूप छोटा भिक्षू आहे, आणि काय होतं, कधी छोटं पोरग माणसासारखे बोलायला लागलं की माणसाला आवडत नाही, होतं की नाही? जास्त बोलतो रे म्हणतं, बाळासारखा राहणार. कारण ते जर माणसासारखं बोलायला लागलं की आपल्याला तो विचित्रपणा वाटतो. काही विचारी माणसं एक तर म्हणतात हे मोठं तरी होईल, नाही तर हे वाया तरी जाईल, तशातला प्रकार माझा आहे. मग त्यांना ते आवडत नाही. नाही आवडलं तरी मी हट्टी बाळ आहे, मी काही माझं म्हणणं सोडत नाही. कारण जे मला पटतंय, भगवान बुद्धाने तेच तर सांगितलं ना, तुम्हाला अंतर्मनाने जे वाटतं ते स्वीकारा, हे मला बुद्धाने सांगितलं. आणि बाबासाहेब तर त्याच्या पुढे जाऊन मला 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि मग मला बुद्ध कुठला दिसला पाहिजे? तर बाबासाहेबांनी मला खांद्यावर घेऊन जो बुद्ध दाखवला तो बुद्ध मला दिसला पाहिजे. मला दुसऱ्या बुद्धाशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून बाबासाहेब कायदा मंत्री असताना त्यांच्या घरामधली मूर्ती बंद डोळ्याची नव्हती, त्यांच्या घरातला बुद्ध उघड्या डोळ्याचा होता. आजही आम्ही स्वार्थापोटी हा उघड्या डोळ्याचा बुद्ध सांगत नाही, आणि बुद्ध उघड्या डोळ्याचा बुद्ध आम्ही स्वीकारतही नाही. दोन्ही बाजूनी प्रक्रिया होत असते. जोपर्यंत स्वीकारणारा समाज निर्माण होणार नाही, तोपर्यंत सांगणाराही माणूस निर्भीड पैदा होणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे तुम्हाला हे पचणार नाही, मग मी तुम्हाला पचणार सांगतो. कारण मला माझी रोजची व्यवस्था झाली पाहिजे, मला दान भेटलं पाहिजे, आहे की नाही? आणि म्हणून जेव्हा पुढचा समाज स्वीकारण्याच्या लायक होतो, तो समाज घडवण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. मिलिंद प्रश्नामध्येही त्याच्याच करता त्याला महामोगलायन आणि सारीपुत्राला बाहेर काढतात. आणि त्याचा इतिहास खूप मोठी कथा आहे, आपण कधीतरी ती सांगेन मी तुम्हाला. पण जेव्हा ते सारीपुत्र आणि याच्यामध्ये येतात, त्यांच्या पुढचे प्रसंग आहेत ते एवढे परफेक्ट होतात की भगवान बुद्ध अर्ध प्रवचन सोडून सारीपुत्राला सांगतात, आता पुढचं प्रवचन कोण करतील? सारीपुत्र. म्हणजे एवढे परफेक्ट झाले होते. कुठल्याही उपासकाला किंवा कुणाला जोपर्यंत त्या विनयाची शिक्षा होत नाही, विनय निष्ठाच विनय सांगून भागेल का? जर महामोगलायन आणि सारीपुत्राला ही शिक्षा झाली नसती तर ते बुद्धाचे लेफ्ट अँड राईट हँड झाले नसते. याच्यामध्ये बुद्धाचा कुठलाही क्रोध नव्हता की कुठलाही आनंद नव्हता. म्हणून राजा मिलिंदाला भंते नागसेनाने ही जी गोष्ट समजावून सांगितली ती मला वाटते तुम्हालाही समजली असेल. त्या पद्धतीने आपण आज हा प्रश्न इथेच थांबवू. पुढच्या रविवारी दुसरा घेऊ, कारण हे एक प्रकरण आज इथे संपलं आहे.